IPS होणं हे लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, पण हे स्वप्न पूर्ण करताना अनेक आव्हानं, चॅलेंजेस येत असते. एक अशी विशिष्ट वेळ होती की जेव्हा आपल्याला वाटलं की बस आता थांबावं आणि आता नाही जमणार हे सगळं, पण आपण हार नाही मानली. त्या कठीण क्षणी आपल्याला सावरणारी, आपल्याला पुढे नेणारी, ढकलणारी कोणती एक गोष्ट अशी होती की विच हॅज बीन मोटिवेटेड यू की नो, नाव आय शुड नॉट स्टॉप, आय शुड गो अहेड? प्रिपरेशन दरम्यान ना, मी सुरुवातीपासूनच सांगू इच्छिते की कुठलीही फील्डमध्ये आपल्याला जर यश प्राप्त करायचे आहे तर कष्ट करावेच लागणार. आपली जरी तो आवडचा फील्ड असला किंवा बिनआवडचा असला, कष्ट केल्याशिवाय कुठलेही रिझल्ट भेटणार नाही. आणि बरेच वेळा मुलांना वाटते की मला आज हे करायचे, पण त्याच्यात थोडंसं वाटते की नाही जास्त कष्ट आहे, मग दुसरी बाजूला वळतात. तर हे मी एक सांगू इच्छिते की कोणालाही काहीही करायचे तर कष्ट करावे लागणार. तो कष्ट अभ्यासाचे जे तुम्हाला तास द्यावे लागणार त्याच्यात असू शकत, किंवा तुम्हाला कुठले ठिकाण ट्रेनिंगला जायचे. बरेच वेळ आपले मुले कॉलेजला असताना ट्रेनिंग म्हणून जातात, हॉटेल मॅनेजमेंट किंवा लॉयर जरी असले तर त्या ठिकाणी भरपूर वेळ तुम्हाला उभं राहावं लागते, उन्हात भरपूर प्रवास करावा लागते. तर ते कष्ट इज द बेसिक इन्ग्रेडियंट फॉर एनी सक्सेस. माझा व्यक्तिगत जर प्रवास बद्दल बोलण्या झाला तर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मी माझी पदवीधरची शिक्षा झाल्यानंतर दिला होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये मला इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस अशी सर्व्हिस प्राप्त झाली होती. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी परत अटेम्प्ट दिला होता आपली रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि त्यावेळी मी जे नोट्स आहे म्हणजे करंट अफेअर्स असतात, तर बेसिकली जरी एक्झाम असं वाटत असेल की एक आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, पण तो पूर्ण एका वर्षाचा प्रवास असते. एक्झामच्या पहिल्या टप्प्यात प्रिलिमिनरी एक्झाम असते, मग तो क्लिअर झाला की 10% लोकांच्या मेन्समध्ये निवड होते, मग तो क्लिअर झाला की 3% लोकांचा इंटरव्ह्यूमध्ये निवड होते. तर त्यासाठी करंट अफेअर्स भरपूर वर्षाचे असतात, म्हणजे 1 वर्ष तयारीचा आणि मग ते पूर्ण 1 वर्ष जे एक्झामची सायकल चालणार आहे. मी सगळे तो नोट्स iPadमध्ये म्हणजे टॅबलेटमध्ये बनवले होते, सो दॅट प्रत्येक जे हेडिंग आहे त्या अंतर्गत इकॉनॉमीचे नोट्स इकॉनॉमीमध्ये, पॉलिटीचे नोट्स पॉलिटीमध्ये. आणि एक्झाम होण्याचे जवळपास 2 आठवड्यापूर्वी माझा तो टॅबलेट खराब झाला. त्याच्यात आणि माझी मूर्खता की मी त्याच्या बॅकअप घेत ठेवलेला नव्हता. सो तो एक माझ्यासाठी पूर्णपणे ब्रेकिंग पॉइंट झालेला होता. कारण ज्यावेळी आपण कुठली असे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो तर नेहमी आपले बॅक ऑफ द माइंडमध्ये हे पण राहते की माझे सोबतचे जे मुले होते कॉलेजमध्ये ते आज काय करत आहे. तर कोणी स्वित्झर्लंडला फिरायला जात होते, कोणी हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये अपिअर होत होते, आपले त्यांचे कसं चांगले केसेस चाललेले आहेत त्याच्याबद्दल सांगत होते. वेगवेगळे चांगली गोष्ट लोक आपली आयुष्यात करत होते. आणि मी 2 वर्षापासून फक्त कमरेमध्ये कोंडून होते. माझी काही सोशल लाईफ नव्हती. मी व्हॉट्सअपही डिलीट केलेला होता, कारण त्यांनीही आपण एक टाइम वेस्ट करण्याची याच्यात जातो. तर तो माझा एक ब्रेकिंग पॉइंट आला की आपण सगळं यार सोडलेलं आहे 2 वर्षापासून आणि हे आपलं एक्झाम आहे 2 आठवड्यात आणि असं झालेलं आहे.
सो ऑफकोर्स त्यावेळी जे मला रेस्क्यू करायला माझे रक्षक म्हणून आले ते माझे आई वडीलच. त्यांनी धाडस दिला की काही नाही झालं तर ठीक आहे, तू दुसरा काय करशील आणि तू कर आता. सो आणि जसं ताई पण म्हटले, आय थिंक हे खूप महत्वाचं आहे इथे उल्लेख करणं. सगळी मुली आणि पालक पण जरी बसलेली असतील, कोणतीही व्यक्तीने जर काही आयुष्यात घडवायचे आहे तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे की त्याचे आई वडील काय दृष्टिकोनातून त्यांना बघतात. त्यांची जर तुम्ही मुलींना असं म्हणून बघितलं की मुली आहे आणि मुलींचे जे ट्रेडिशनल रोल आहे त्या प्रकारचे तो काम करणार, आणि त्या ट्रेडिशनल रोलमध्ये जनरली हे नसते की मुली आई वडिलांच्या म्हणजे टेक केअर करणार नंतर जाऊन, तर ती मुलगीची सोशलायझेशन पण तशीच होऊन जाणार. त्याला वाटणार की माझं लग्न झालंय आता मग आई वडील मग बघतील, स्वतःच्या भावांची जबाबदारी आहे किंवा काय. आणि जर पालकांनीच सुरुवातपासून तसं हे केलं की जशी जबाबदारी मुलगीची आहे किंवा जसा आम्ही म्हणजे सारखा हे करणं, त्यानुसारही त्यांच्याही सोशलायझेशन होऊन जाते. थँक्यू. सॉरी. मला प्रश्न असा आहे की आजच्या तरुण पिढीला UPSC MPSC सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सल्ला द्याल आणि यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या मते काय आहे? कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असला तर आय थिंक त्याच्या पहिला स्टेप असते प्रॉपर गायडन्स. बरेच मुलांना बरेच संभ्रम असतात की काय आहे, एवढा मोठा सिलेबस असते, आम्ही करू शकणार की नाही करू शकणार. 5 लाख 6 लाख मुले एक्झाम देतात, फक्त 1000 सीट आहे किंवा 700 सीट आहे. तर पहिला टप्पा जे अडचणीचा आहे ते आपल्या डोक्यामध्ये हे क्लिअर करणं आहे की तुम्हाला फक्त एकच सीट पाहिजे. किती दुसरे लोक काय करताय, किती सीट आहे त्याच्या तुमच्या काय घेणदेण नसलं पाहिजे. तुम्हाला एक सीट पाहिजे, तो एक सीट उपलब्ध आहे, तर तुम्ही त्या अनुषंगाने काम करा. जे मी म्हटले संभ्रम म्हणजे नेमका काय पद्धतीने तयारी करायचे, तर त्याच्यासाठी आजकाल भरपूर गायडन्स ऑनलाईन पण अवेलेबल आहे. पूर्वी काय होतं, इंटरनेट पूर्वी की फक्त ठराविक ठिकाण जाऊनच तुम्ही त्या पद्धतीची तयारी करू शकत होते. आजची तारीख अशी आहे की बरेच मुले आपल्या घरात बसून पण इंटरनेटच्या माध्यमातून तयारी करू शकतात. आणि शेवटचं जे आहे परसिव्हिरन्स म्हणजे डेडिकेशन, कारण हे वेळ लागणारी एक प्रोसेस आहे. जसं मी म्हटले की फक्त एक्झामच पूर्ण सायकल कम्प्लीट व्हायला 1 वर्ष लागते आणि तर त्यापूर्वी 1 वर्ष तयारीचे असते. आणि त्याच्यात पण काही खात्री नाही आहे की तुमच्या सिलेक्शन होणार किंवा नाही होणार. तर जसं मॅरेथॉन रेसमध्ये आपल्याला फक्त काही वेळ लवकर धावून आणि मग एकदम रिलॅक्स होऊन चालत नाही, तर ससा न होता कासव होण्याची याच्यात गरज आहे. आणि परसिव्हरन्स एक खूप महत्वाचं आहे. आणि शेवटचा डिसिप्लिन आणि टाइम मॅनेजमेंट. आपल्याला गोल सेटिंग करायला पाहिजे आणि हे फक्त UPSC किंवा MPSC साठी नाही आहे. आपण कुठलाही एक्झाम देत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम टेबल बनवला पाहिजे की मी ह्या आठवड्यात हे करणार, या महिन्यात एवढा करणार, पुढचे 3 महिन्यात हे करणार. आणि तो जे गोल सेटिंग आहे रिअलिस्टिक असली पाहिजे, सो दॅट तुम्हाला स्वतःला पण एक मोटिवेशन मिळत राहणार.